Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Dum 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 dum. Cheen tabak तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. dum dum. Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Cheen tabak dum dum. Dum 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 dum. Cheen tabak तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. dum dum. तर आता जो तुम्ही प्रेममध्ये रील्स पाहिली ना ती इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेली आहे. तुम्ही ही जी रील्स आहे ती एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता. तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट सुद्धा आलेले की आपल्याला ना ह्या सॉन्गवरती जी रील्स आहे ती पाहिजे, खूप ट्रेंडिंगला चाललेली आहे. तर आपण आणलेली आहे ट्युटोरियल. फक्त एका क्लिकमध्ये तुम्ही ही जी रील्स आहे ती क्रिएट करू शकता आणि 1-2 मिनिटाचाच व्हिडिओ असेल तो फक्त शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित रील्स क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर सिम्पली तुमच्या इंस्टाग्रामला लगेच जाऊन सोडू शकता. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज करून ठेवा, कारण की असे टोटल व्हिडिओ आपण आणत राहतो तुमच्यासाठी. फक्त आपले चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे, म्हणजे ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्हाला टोटल मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे यूज केले मटेरियल आहे हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो आपण जो मटेरियलमध्ये QR कोड दिला आहे इथून सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं, यूज टेम्पलेटच्या जागी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे, सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा. हा जो टेम्पलेट आहे तो डाउनलोड केल्यानंतर यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून तुम्हाला तुमचे जे फोटोज असतील इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी काय करतो, आपण इथून फोटो सिलेक्ट करून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला नाही ना जे पण कोणते फोटो असतील इथून सिलेक्ट करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपण दुसरे फोटो इथून ॲड करू शकतो रिप्लेसमध्ये जाऊन. तर आपण इथून घेऊया 29 फोटो येते ते, सॉरी. तर सिम्पली इथून अशा प्रकारे दुसरेच फोटोज ॲड झाले आपले, बट एकाचे फोटो इथून आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली अजून एक फोटो इथून ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट करूया. ठीक आहे, सर्व फोटो इथून ॲड केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता बघू शकाल की इथे तुमचा जो प्रीमियम आहे तिथून झालेला आहे. प्रीमियम इथे प्ले करून बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे जर कोणता फोटो इथे नीट नसेल बसला अशा प्रकारे तर सिम्पली क्रॉपमध्ये जाऊन तुमचा जो फोटो आहे इथून ॲड करू शकता अशा प्रकारे, म्हणजे फिक्स करू शकता जसं पाहिजे तुम्हाला तशा प्रकारे इथून. तर इथून आपण हा जो फोटो इथून परफेक्ट बसवून त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. अशा प्रकारे तुमचा जो फोटो इथून परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, शेवटला म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते डबल इथून ॲड केले. ते कसे करायचे सिम्पली तुम्हाला एकदा दाखवतो. तर कुठे गेलं आपले इथे जाऊन, ओके. तर 12 सेकंदाचे जे पुढचे म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की 26वा जो आपला फोटो आहे ना तिथेच आहे. तिथला आपण हा जो फोटो इथून ॲड केलेला असेल तिथे त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना तोच सेम फोटो इथून ॲड करायचा. सिम्पली त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे म्हणजे 26 आणि 27 तो तिथे सेम आपल्या फोटो इथून ॲड करायचा आहे. 26ला जो फोटो आहे तोच आपल्याला 27ला इथून ॲड करायचा आहे. तर 27च्या फोटो बसायचे आणि 27च्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जो पण तुमचा इथे 26ला फोटो इथून ॲड केला आहे तोच इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा. तर इथे आपण सिलेक्ट करून घेऊया. कुठे गेला तो फोटो, ओके. इथे तुम्ही बघू शकले की आपण इथून ॲड केलेला आहे. हा प्रीमियम तुम्ही बघू शकता, ओके. अशा प्रकारे म्हणजे होऊन जाईल जसं तुम्ही प्रीमियममध्ये पाहिले तशा प्रकारे. आणि इथून शेवटला सुद्धा तो फोटो इथून ॲड करू शकता. तर इथून आपण ॲड करून घेऊया, ओके. एकदा तुम्हाला आता इथून प्ले करून दाखवतो, ओके. अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही हे जे फोटो आहे तिथे ॲड करून घ्या शेवटला. तुम्हाला एकदा सांगतो कुठल्या फोटोपासून करायचे ते, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तुम्ही थोडा वेळ इकडे. 24 फोटोपासून पुढचे जे फोटो असतील ते तुम्हाला डबल इथून ॲड करायचे. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून आपला हा जो व्हिडिओ आहे ते क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे पण इथून तुम्हाला क्वालिटी ठेवायची इथून सिलेक्ट करायचे आहे, सिम्पली एक्सपोर्ट करून द्यायचे. आणि इथून तुमचे जे टक्के 100 झाल्यानंतर तुम्ही इथून हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या इंस्टाग्रामला सोडू शकता रील्सच्या कॅटेगरीमध्ये. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.